तेजवार्ता न्यूज नेटवर्क, हमेशा सच के साथ। जामखेड येथील कोठारी प्रतिष्ठान आणि जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन आणि समर्थ हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने जय भवानी सामाजिक आणि सांस्कृतिक संस्था पिंपळगाव जलाल येवला जिल्हा नाशिक ते अहिल्यानगर जामखेड येरमाळा तुळजापूर अक्कलकोट ते गाणगापूर येथून आलेल्या सायकल यात्रेचं स्वागत तसेच अहिल्यानगर येथील आनंदधाम फाउंडेशन या संस्थेस अन्नदाता पुरस्काराने डॉक्टर मिसबाह शेख यांनी जिल्ह्यात पहिल्या ग्लुकोमा सर्जन ही पदवी मिळाली याबद्दल गौरव नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा प्रांजल अमित चिंतामणी आणि नगरसेवक आणि पत्रकारांचा सत्कार करण्यात आला आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक आनंद कांतीलाल कोठारी, आयोजक संजय कोठारी, न्यायाधीश विक्रम आव्हाड, न्यायाधीश सौ पूजा आव्हाड, नगराध्यक्षा प्रांजल अमित चिंतामणी, भाजपाचे युवा नेते अमित चिंतामणी, जय भवानी सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष विजय भोरकडे, नेवासा नगरपंचायतचे कर निर्धार आणि प्रशासकीय अधिकारी सागर झावरे, आनंदधाम फाउंडेशनचे अध्यक्ष अभय लुनिया, समर्थ हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर भरत दारकुंडे, अहिल्यानगर येथील डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख शरीर रचनाशास्त्र विभाग डॉक्टर सुधीर पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर राळेभात यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला। यावेळी बोलताना या कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योजक आनंद कोठारी म्हणाले की आमचे काका संजय कोठारी यांचं कार्य लहानपणापासूनच पाहत आहोत। बऱ्याच अपघातातील जखमी लोकांना आपण पाहू शकत नाही, असे लोक हे स्वतः उचलून आपल्या रुग्णवाहिकेत आणतात आणि त्यांचे प्राण वाचवतात। खरोखर त्यांना ही शक्तीच देवाने दिलेली आहे। यावेळी सायकल यात्रेमध्ये सपत्नी असणारे न्यायाधीश विक्रम आव्हाड म्हणाले, कोठारी यांच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटत नाही की त्यांचं वय 62 असेल, ते तरुणांना लाजवेल असं काम करत आहेत। सर्व जाती धर्मासाठी काम करणारे संजय कोठारी यांच्या कार्याची केंद्र आणि राज्य सरकारनं दखल घ्यावी। गेली 20 वर्षापासून आम्ही आमच्या ग्रुपमधील प्रत्येक व्यक्ती जामखेड कधी येईल आणि काकांचा सहवास कधी लाभेल असा वाट पाहत असतात। त्यांनी आमच्या सायकल यात्रेची, राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था चांगल्या प्रकारे केली। जय भवानी संस्थेच्या माध्यमातून गेली 21 वर्षांपासून संस्थेचे अध्यक्ष विजय भोरकडे, न्यायाधीश विक्रम आव्हाड आणि न्यायाधीश पूजा आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली येवला ते गाणगापूर सायकल यात्रा काढतात। यावेळी नागरिकांना कायद्याची माहिती देणं, ज्येष्ठ नागरिकांचे अधिकारी, विद्यार्थींवर होणारे रॅगिंग, वृक्षारोपण अशा प्रकारे कायद्याची भीती कमी करणे या संदर्भात जनजागृती करण्यात येत आहे। अहिल्यानगर येथील आनंदधाम फाउंडेशन ही संस्था गेल्या 10 वर्षांपासून 10 रुपयांमध्ये पोटभर जेवण देत आहे। तसेच कोरोना काळामध्ये या संस्थेने लोकांना मोफत भोजन पुरवलं आहे। याची दखल कोठारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय कोठारी यांनी घेऊन त्यांना अन्नदाता भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमावेळी साखर सम्राट अशोक चोरडिया, धनंजय भोसले, विजय कोठारी, कांतीलाल कोठारी, राहुल राकेचा, मनोज दुगड, निलेश दुधडिया, मनोज कुलथे, संजय टेकाळे, सुभाष भंडारी, सुमित चानोदिया, प्रशांत बोरा, सुनील चोरडिया, विनोद बेदमुथा, संदीप भंडारी, विनोद बोरा, कृष्णा चिंतामणी, राजेंद्र कुलथे, प्रमोद बोगावत, संतोष लोढा, सचिन देशमुख, NCC ऑफिसर अनिल देडे, संकेत कोठारी आदी उपस्थित होते। तेजवार्ता न्यूज नेटवर्क, जामखेड। आणि हे लोक सायकलवर जातात, मी पण त्यांच्याबरोबर 5-6 किलोमीटर जात असतो। धन्यवाद, आपण सर्व आले आभारी आहे, धन्यवाद। सगळ्यांनी जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये ही नम्र विनंती। काकांचं काही कार्यपद्धतीबद्दल आपल्याला बरंच काही माहिती आहे की ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्या ठिकाणी जातात, पण त्याच्यातल्या काही ज्या घटना आहेत त्या बऱ्याच जणांना माहीत नसतील। फार वर्षापूर्वी एक सौताडा घाट, आपला जो सौताडा घाट आहे त्या ठिकाणी एक ऍक्सिडेंट झाला होता। तो ऍक्सिडेंट असा होता की एक बस मध्ये एक व्यक्ती हात रात्री बाहेर काढून, त्याला झोप लागली असेल म्हणून त्याचा हात बाहेर होता, त्याचा हात बाहेर असेल, तो रात्रीचा प्रसंग होता, त्या ठिकाणी पूर्ण अंधार होता, समोरून येणाऱ्या ट्रकने त्याचा हात उडवला, म्हणजे त्या हाताचा अक्षरशः हाताचा तुकडा पडला त्या ठिकाणी। ही बातमी कळल्यानंतर संजू काकांनी त्या ठिकाणी जाऊन त्या व्यक्तीला आणलं आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये वगैरे त्याला तिथं दाखल केलं। तिथं दाखल केल्यानंतर त्या डॉक्टरांनी सांगितलं की त्याचा हात नाहीये। ह्याच्या नंतरची घटना अंगावर शहारे आणणारी की त्यांनी पुन्हा ते सौताडा घाटामध्ये गेले, बॅटरी वगैरे काही सोय असेल तिथं जाऊन त्यांनी तो हात आणला आणि त्या माणसाची प्लास्टिक सर्जरी केली। नंतर ते माणूस प्रत्येक वेळेस आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहतो त्यांच्या बऱ्याचशा। अशी ही एक फार मोठी घटना त्यावेळेस घडली, पण हे करण्यासाठी सुद्धा एक धाडस लागतं। म्हणजे तुम्ही तो क्षण आठवत, इमेजिंग जर केलं तर त्यांनी तो हात कसा आणला असेल।
याच्यानंतर आता काही दिवसापूर्वी एका हॉटेलमध्ये आता रीलचं फार मोठं फॅड आहे. त्यावेळेस त्या फॅड हे रील बनवण्याच्या चक्करमध्ये एका हॉटेलच्या वेटरने काही वेटर चेष्टा मस्करीत रील बनवायला गेले आणि त्यांनी ती रील बनवायची म्हटले फाशी घ्यायची रील बनवायला गेले आणि ऍक्च्युली त्या वेटरने फाशी घेतली आणि ती फाशी घेतल्यानंतर तिथले सगळे जे जवळचे होते ते सर्वजण निघून गेले आणि ऍक्च्युली म्हणजे त्याच्यावर काही घडलंय का असं त्यांना वाटलं की आपण एक चुकीचं काहीतरी त्याच्यावर घडलंय. ही माहिती त्यांना भेटल्यानंतर त्यांनी तिथं जाऊन त्याला ऍम्ब्युलन्स मध्ये आणलं आणि त्याचा जीव वाचवला. म्हणजे असे काही बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या सांगण्यात पलीकडच्या आहेत, ज्या आपल्याला माहिती पण नसतील, पण ह्या काही गोष्टी फक्त आपण म्हणतो की गेले गाडीत आणलं चाललं असं नाही, पण त्याच्या पुढची दखल ते घेतात. एखादे ऍक्सिडेंट झाला हैदराबाद सारख्या वगैरे शहरामधनं जे शिर्डीला जातात त्या लोकांच्या पूर्ण डेड बॉडी पाठवणं, त्यांचे मृत्यू दाखले पण त्यांच्या घरी पोच करतात. ते अशा पद्धतीने त्यांचं कार्य आहे. त्यांचं कार्य फार मोठं आहे. आपण सांगावं तेवढं कमी आहे. चलो ठीक आहे, असं तुम्ही सर्वजण आला. आम्ही चिंतामणी पण मी अभिनंदन केलंच पाहिजे आणि म्हणजे तसं जर पाहिलं तर प्रांजल वहिनीचं पण केलं पाहिजे की मी आता त्या दोघांच्या खुर्चीमध्ये मी बसलेलो होतो. याच्यावरनं जामखेडच्या प्रगतीचा एक थोडासा भाग त्या सांगतो की त्या दोघांमध्ये चाललं होतं की मी अगोदर बोलू का तुम्ही नंतर बोलू. म्हणजे वहिनी ताई जर बोलले म्हणजे नक्कीच ते पुढं त्यांनी केलेले प्रगती त्याच्यापेक्षा ते नक्कीच जास्त करतील असे मला तर नक्की शास्त्रज्ञ वाटते. ठीक आहे, एवढे बोलून मी माझे शब्द संपवत आणि सर्व नगरसेवकांचे सुद्धा इथं स्वागत करतो. कोठारी परिवारातर्फे अभिनंदन करतो आणि तुमच्या भावी वाटचालीला आमच्या शुभेच्छा देतो.